नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। तर आज आम्ही तुम्हाला घरामध्ये फिश टँक कसा सेट करायचा ह्याबद्दल आम्ही थोडी माहिती देणार आहोत। कारण आज आम्ही आमच्या घरचा फिश टँक कसा आहे, त्यामध्ये कोणते फिश आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तर रिदान, आपण आज काय करणार आहोत? आज आपण नवीन फिश टँक सेट करणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया फिश टँक सेट करायला। हॅलो फ्रेंड्स, हा आमचा आहे फिश टँक आणि ह्याला आम्ही पूर्ण क्लीन करून घेतलंय, तुम्ही पाहू शकता। पूर्ण बेटा आम्ही पाण्याने क्लीन केलंय। सो फ्रेंड्स, तुम्हाला रिदानने आता सांगितलंच की आमचा हा टँक आहे आणि आम्ही तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। सगळ्यात पहिला आपण टँक आणला की तो पूर्ण स्वच्छपणे धुवून घ्यायचा, एकदम पाण्याने क्लीन करून घ्यायचा। आता त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आम्ही स्टोन टाकणार आहोत। तर आम्ही ह्या प्रकारचे स्टोन आणलेले आहेत, तुम्ही बघा। तर हे आमचे स्टोन आहेत आणि ते पण आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। ते आता आम्ही त्याच्यामध्ये एक लेअर देऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही टाकूया। चला तर मग आपण स्टोन टाकूया। तो अशा प्रकारे आपण हे पूर्णपणे स्टोन एका लेअरमध्ये लावून घ्यायचे। स्टोन ह्यासाठी टाकतं की आपला फिश ना वाटलं पाहिजे की आपण समुद्रातच आहोत, त्यासाठी आपण स्टोन टाकतो। आणि त्याचा दुसरा बेनिफिट म्हणजे जे आपण स्टोन फिशला खायला टाकतो, ते फिशला खायला टाकलेलं जे ते खात नाहीत, जे जास्त एक्स्ट्रा फिडिंग होते ते हे स्टोनमध्ये जाऊन खाली बसते, त्यामुळे आपलं टँकमधलं पाणी जास्त खराब होत नाही। सो फ्रेंड्स, मी मध्ये थोडी जागा ठेवली, कारण मध्ये आपल्याला इथे तुम्ही टँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इक्विपमेंट मिळतात, जसं की ट्री मिळतं, त्यानंतर आपल्याला छोटंसं स्टोन्स मिळतात, अजून मोठे मोठे स्टोन्स मिळतात दुसरे, ते पण तुम्ही लावू शकता। तुम्हाला जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही डेकोरेट करू शकता। आणि मी आता तो आमच्याकडे छोटासा ट्री आहे, हा ट्री मी आता इथे मध्ये सेट करेल आणि त्याच्या साईडने मी स्टोन टाकेल, जेणेकरून तो पाण्याने वरती नाही येणार। सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही स्टोन टाकलेले आहेत आणि मध्ये ट्री पण एक सेट केलेला आहे। तुम्ही बघताय की टँकचा लुक थोडा चेंज झालेला आहे आणि मस्तपैकी तो सेट झालेले आहेत दगड। तर आता आपण नेक्स्ट त्यामध्ये काय टाकणार आहोत रिदान? पाणी। आता आम्ही त्याच्यात वॉटर लेवल फिल करणार आहोत, थोडं अर्धापर्यंत वॉटर लेवल फिल करणार आहोत। त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये लिक्विड टाकणार आहोत। ते कोणते लिक्विड टाकणार तुम्हाला मी सांगतो। सो पाणी मी एका साईडने टाकतोय, जेणेकरून किंवा तुम्ही एक वाटी किंवा ग्लास घेऊ शकता, तो असं आतमध्ये ठेवून त्यामध्ये पाणी टाकू शकता, जेणेकरून आतमधले स्टोन हलणार नाही। सो फ्रेंड्स, आता आम्ही अर्ध पाणी भरलेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही ह्याच्यामध्ये सेंद्रिय नमक म्हणजे समुद्री नमक जो असतो ना, तो टाकायचा आहे। जाडा मीठ असतं हे आपल्याला टाकायचं आहे यामध्ये। ह्याच्यामध्ये आपल्याला समुद्रामध्ये फिशला असल्यासारखं वाटलं पाहिजे, त्यासाठी नमक टाकायचं आहे। अशा प्रकारे नमक टाकायचा। हे आहे ब्ल्यू लिक्विड। हे ब्ल्यू लिक्विड यासाठी असतं की जर फिशला काही लागलं तर ते बरं करण्यासाठी किंवा काही त्याच्यामध्ये त्या बॅक्टेरिया जे असतात पाण्यामध्ये ते मारण्यासाठी हे ब्ल्यू लिक्विड आपण यूज करतो। तर ते ब्ल्यू लिक्विड आपल्याला फक्त 3 ते 4 थेंब्स टाकायचे आहेत। आणि हे आहे व्हाईट लिक्विड। हे व्हाईट लिक्विड ह्यासाठी असतं की पाण्यामध्ये जो काही क्लोरीन असतो ते क्लोरीन त्यातून कमी होण्यासाठी मदत होते। कारण आपण जे पाणी वापरतो ते फ्रेश वापरतो। खरं तर फिश टँकसाठी फ्रेश पाणी न वापरता आपल्या साठवणीतलं जे पाणी असतं ना, ते वापरलं तर फिश टँक एकदम माशांना ते सूट होतं। आपण डायरेक्ट नळाचं पाणी वापरतो, त्यासाठी त्यामध्ये क्लोरीन हाय प्रमाणात असते। तर ते क्लोरीन कमी करण्यासाठी आपल्याला हे व्हाईट लिक्विड वापरायचे। तर हे व्हाईट लिक्विड आपल्याला या टँकप्रमाणे कमसे कम 3 ते 4 हे छोटे कॅप टाकायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला तिन्ही हे टाकून झालेले आहेत। तर आपण पाण्याची लेवल पूर्णपणे फुल करूया।
पण मी ह्याच्यामध्ये आता फिल्टर आणि ऑक्सिजन हा 2-in-1 मी सेट केला आहे आणि तो आपल्याला जवळजवळ 3 ते 4 इंच आतमध्ये पाण्यामध्ये लावायचा असतो आणि या फिल्टरमुळे आपल्या आतमध्ये जे वॉटर टँकमध्ये जी काही घाण असेल ते फिल्टरमध्ये जमा होते आणि ते आपण काढून स्वच्छ करू शकतो. आणि हे आहे ॲक्रेलिक कवर. हे पाण्याने खराब होत नाही. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत कवरमध्ये. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आतमध्ये ह्याच्यामध्ये आम्ही 3-in-1 LED लावलेली आहे. ही LED 3 कलरमध्ये आहे. तर आम्ही तुम्हाला आता चालू करून दाखवतो. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये व्हाईट कलरमध्ये, एक ब्लू कलरमध्ये आणि एक 3 मिक्स कलरमध्ये लाईट आहे. ते तुम्ही लावल्यानंतर खूप चांगलं दिसतं. ते तुम्हाला आता मी सेट करून दाखवतो. तर मित्रांनो आता फिल्टर ऑन केलेलं आहे मी आणि आता आपण लाईट चालू करूया. तर ही आहे व्हाईट लाईट. त्याच्यामध्ये व्हाईट लाईट तुम्ही पाहता किती मस्त वाटते. त्याच्यानंतर परत एक ही आहे पूर्ण ब्ल्यू लाईट आणि अजून एक लाईट आहे ती व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे एकदम सूट होतं आणि एकदम भारी दिसतं तुम्ही बघताय. तर अशा प्रकारे आमचं टँक एकदम सेट झालेलं आहे. आता आम्हाला थोड्याच वेळात आता त्याच्यामध्ये आपण फिश सोडूया. तो जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपण असं ठेवून द्यायचं जेणेकरून आपलं वॉटर आणि वॉटरमध्ये मिक्स केलेले लिक्विड सेट होतील. त्यानंतर आपण त्यामध्ये फिश सोडूया. तर आमचे फिश कोणते आहेत ते पण तुम्हाला मी सांगतो. फ्रेंड्स आता 15 मिनटं झालेली आहेत आणि आता आम्ही फिश आतमध्ये सोडतोय. चला तर मग आपण फिश आतमध्ये सोडूया. त्यानंतर ते कोणते फिश आहेत हे तुम्हाला मी सांगतो. सो फ्रेंड्स फायनली आम्ही आता फिश आतमध्ये सोडलेले आहेत आणि ते मस्त स्विमिंग करायला चालू केले. तर एक गोल्ड फिश आहेत, 2 शार्क आहेत आणि हे छोटे छोटे जे कलर फिश दिसत आहेत ते आहेत टेट्रा ग्लो फिश. सो अशा प्रकारे आमचा टँक सेट झालेला आहे. तो फ्रेंड आमचा टँक रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.